नागपूर विमानतळावर आज कॅब चालकाचा जे आहे तो नो पिकअप नो ड्रॉप अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे। आजपासून जे आहे ते एकंदरीतच आपल्या विविध मागण्यासाठी जे आहे ते कॅब चालकांनी जे त्या आंदोलन पुकारलेलं आहे। आपण बघू शकता की नागपूर विमानतळाबाहेर जे एकूणच जर बघितलं असेल तर संपूर्ण कॅब जे आहे टॅक्सी आहेत ते या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। वेगवेगळ्या मागण्यासाठी एका अर्थाने हे आंदोलन एका अर्थाने पुकारलेले आहे। एकूणच जर बघितलं असेल तर यांच्या मागण्यासुद्धा ते आहेत ते अनेक वेळा जे आहेत ते शासनापुढे मांडला, मात्र त्यांच्यावर कुठलाही प्रकारचा निर्णय घेतला नाही। त्यामुळे कॅबमधील जे आहेत पॅनिक बटन जे आहेत ते निष्क्रिय करावं अशा प्रकारच्या सुद्धा कायदा रद्द करण्यात यावा अशी सुद्धा यांची मागणी आहे। अशा विविध मागण्या आपल्यासोबत जे आहेत ते दीपक सायने जे कॅब चालक आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करू। काय एका अर्थाने आपली शासनापुढे मागणी आहे? मागच्या 7 वर्षापासून आमचं शोषण सुरू आहे। ज्या वेळेस डिझेल 65 रुपये होतं, महागाई आजच्या मुकाबले जर पाहिलं तर अर्धी होती, तेव्हा आम्हाला एअरपोर्ट ते रेल्वे स्टेशन 400-500 रुपये मिळायचे। आज 100 रुपये मिळत आहेत। डिझेल 100 रुपये झालं आहे आणि 170-160 यात काही तुफावत आहे की नाही। आणि या संदर्भात आमचं प्रत्येक साईडनी शोषण होते आहे। आम्ही EMI भरू शकत नाही आहोत। शासनाला म्हणजे मनपा आयुक्तपासून तर मुख्यमंत्री, परिवहन मंत्री, आपले केंद्रीय मंत्री सर्वांना लिहून चुकलेलं आहे। कुठेही आमचं ऐकवत होत नाही आहे, तर आम्ही जायचं कुठे ना? आज म्हणजे 10-10 किलोमीटरचं पिकअप सांगताय। आज बघा, आता हे आंदोलन करतो आहोत तर अनएक्सपेक्टेड रेट देत आहेत उबर कंपनी। अनएक्सपेक्टेड 4-4 किलोमीटर 500-500 रुपये, 800 रुपये। आणि आम्ही म्हणतो की जे रिजनल ट्रान्सपोर्ट अथॉरिटीने जे रेट बनवलेले आहेत 1 ऑगस्ट 25ला ते द्या ना। 24/7/365 कस्टमरलाही धोका होणार नाही, आम्हालाही धोका होणार नाही। गृहीत राहील की आम्हाला इतके पैसे घेणे इतके देणे आहे। मग हे जनितार्थ नाही आहे का? जर शासनाने आपले म्हणणं ऐकलं नाही तर आपलं पुढील वाटचाल कसणार? पुढे याच्यापेक्षा तीव्र होईल आणि मरेपर्यंत मी आंदोलन करणार आहे। उपोषण सुरू होणार आहे। भरपूर केलं, मोर्चे केले, सर्व काही केलं। याच्या कुठेतरी प्रवाशांना प्रचंड बेहाल होत आहे, कारण की लांब इथनं 1 ते 1.5 किलोमीटर विमानतळ आहे, त्यांना पायदळ यावं लागतं। त्यामुळे प्रचंड मनस्ताप त्यांना सहन करावं लागतं। एक माणूस उपाशी मरतो तर कलेक्टरची जबाबदारी आहे। इथे हजारो लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। कलेक्टर, कमिशनर कुठे आहेत? दिसत नाही आहे मला कुठेच। हे बघा, हे फक्त सॅम्पल आहेत सह्या। हे इतके निवेदन दिलेले आहेत, हे बघून घ्या। इतकंच नाही तर मी CGIला पण लिहिलेलं आहे। कोणीच दखल घेतलेली नाही आहे। यांचं कर्तव्य नाही का? एक ग्राहक, एक प्रवासी त्यांना पायदळ येताना दिसतो आहे, त्यांचं मन दुखते आणि आम्ही उपाशी मरतो, आमच्या गाड्या जप्ती होत आहेत, त्याचं काय करायचं? आपल्या विविध मागण्यासाठी एकंदरीत बघितलं असेल तर टॅक्सी चालक जे आहेत ते एकंदरीत याने संपूर्ण जे आहे ते आंदोलन पुकारलेलं आहे। आजपासून जे आहे ते संपूर्ण टॅक्सी चालकांनी जे आहे ते या ठिकाणी जे आहे विमानतळाच्या 1 किलोमीटर बाहेर जे आहे संपूर्ण टॅक्सीज थांबवलेल्या आहेत आणि आपल्या ज्यात विविध मागण्यासाठी जे आहे ते एका अर्थाने जे आहे ते आंदोलन पुकारलेलं आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मौतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।